या देशामध्ये शिक्षणाचे पाया रुजवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ या सर्व महामातेंना आणि महापुरुषांना त्रिवार असं अभिवादन. समता विकास संघ महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संघटना गेल्या 3 वर्षापासून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. आणि आपण मुळशीमध्ये संयुक्त जयंती उत्सव या ठिकाणी आपण करत असतो. पण या वर्षीचा निर्णय संघटनेने एक रुग्णवाहिका आपल्या भागामध्ये असावी. या आधीसुद्धा आपल्या काकांची 2 ॲम्ब्युलन्स, एक जी आपला रथ आहे जो घाटापर्यंत नेणारा तो सुद्धा आपल्या गावासाठीच आहे. आणि म्हणलो अजूनही सध्या गाडी जर अवेलेबल नसेल तर ही पण एक आपली गाडी त्या ठिकाणी पोचन. तर असा हा निर्णय संघटनेने घेतला. या गाडीमागे कोणताही पैसे कमावण्याचा हेतू नसणार आहे. ज्या मगाशी नयन भाऊनी सांगितलं, तर भाऊनी सुद्धा सांगितलं की ज्या ठिकाणी पैशाचा समजा एखादा प्रॉब्लेम असेल ती बिना मोबदला तिथं ती गाडी जाईल. ही पैशाच्या ह्याच्यामध्ये कुठलंही हे नाही आहे की गावासाठी केलेले. आपण या भागामध्ये या दुसरी विधानसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी गाडी उपलब्ध होईल त्या ठिकाणी ती गाडी जाईल. आणि या ठिकाणी आपले गेल्या मागच्या महिन्यामध्ये जो कचरा डेपोची दुर्घटना झाली, त्या दुर्घटनेमध्ये आपण सर्व या दुःखामध्ये त्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपण त्यांना सोबत आहे. आणि त्यांना आपण या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आणि या छोट्याशा कार्यक्रम घेतल्यामुळं ह्याच्यामुळं आपण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि यापुढे समता विकास संघ अधिक जोमाने या शहरामध्ये संघटनेचं कार्य करत राहील असं आश्वासन देतो. आणि आलेल्या सर्व ग्रामस्थांचं, इथल्या सर्व युवा नेत्यांचं मी संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. आणि या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीनं रिबिन कापून आपण शेवट भारताचं संविधान प्रस्ताविका वाचन करून आपला हा कार्यक्रम छोटासा संपू शकतो.